यांच्या माध्यमातून आज आपला ज्यांच्याशी संपर्क झाला ते असे ज्येष्ठ वयोवृद्ध सगळे जे आहेत रिटायरमेंटचे, त्यांनी आज आपल्याला इथं किट आणलेलं आहे. रेशन जे आहे आपला किराणा किट आपल्या पूरग्रस्त जे ग्रामस्थ आपले लाभ म्हणजे बाधित झालेत त्यांच्यासाठी वाटप करण्यासाठी त्यांनी आले आहेत. त्यांचं आपण या मनगुळ गावाच्या वतीनं स्वागत करूया आणि आभार बी मानूया. का तर भरपूर लोकांना बरंच काय आहे, पण त्यांच्या दानत उभी पाहिजे. त्यांनी सगळ्यांनी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून सगळं आपल्याला त्यांनी द्यायला आले, तर आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान सुद्धा आपण येत्या काळात करूया. पण या निसर्ग कोपाला तुम्हाला काहीतरी आधार मिळाला पाहिजे ही देखील आमची भावना आहे. मी या मंडळ अलिप्राव योगासन मंडळाचा अध्यक्ष असल्यामुळे मी विचार केला की नाही म्हणलं जे आपले भाऊबंधू असतील त्यांना आपण मदत करू. आमचे देखील शेतकरी त्यांचे देखील शेती गेलेले आहे, तरी देखील ते म्हणले मला गावाची परिस्थिती अशी ना अशी आहे. तर तुम्हाला आम्ही जास्त हे करणार पण पूर्ण फुलाची पाकल्यामुळे आम्ही तुम्हाला किट भेट देतात. तर तुमच्या दुःखात आम्ही देखील सहभागी आहे. पुन्हा संकट कोणावर येऊ नये कधी आम्ही आयुष्यात कधी विचार केला नव्हता की सोलापूर जिल्ह्याला असं पुन्हा संकट येईल कधी आम्ही विचार केला नव्हता. त्यामुळे आपण त्या भागामध्ये जाऊ. पण दादांना आणि गावड्यांना म्हणले आम्ही सर्वे करतो पण कुठल्या गावात जास्त गरज आहे. मंडळ जे आहे त्यामध्ये बऱ्यापैकी 80% रिटायर लोक आहेत. ते काही शासनातून रिटायर झालेले आहेत. त्या लोकांनी सुद्धा रिटायर झाल्यानंतर आपली पेन्शन सुद्धा शासन जमा केलेली आहे. यात जवळजवळ 30-40% लोक असेल की त्यांचे शासनाकडे पैसे ऑलरेडी गेलेले आहेत. आता येताना जी परिस्थिती आम्ही बघितली ते आता जे घडलंय त्याच्या 10% पण नाही आहे. जे पाणी ऊस कुठपर्यंत पाणी गेलंय, कुठंपर्यंत कैचन साठलंय, कुठनं पाणी हे सगळं बघितलं. कसं गाळ साठलाय, अजून गाळात घरं दिसतात येताना. हे सगळं बघितल्यावर सगळ्याच्या अंगावर काटे येत होते. अक्षरशः आम्ही सगळे वेळा बघत होतो की ही लोक कशी राहिली असतील. परंतु सगळ्याला एक विनंती आहे, राजकारण्यांनी जातीपाती करून ठेवल्यात, पण अशा अडचणीच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची जातपात तुम्ही लक्षात ठेवू नका. आपण संकटात आहोत, आपण माणूस आहोत आणि माणूस म्हणून एकमेकाला सहकार्य करा, ही भावना करा, ही भावना तुमच्यामध्ये ठेवा, अशी माझी तुम्हाला जे हरळी प्लाट योगासन मंडळाच्या वतीनं कळकळीची विनंती आहे. तुमच्यात मेळ ठेवा, एवढंच मला सांगायचं. माता भगिनीनो, मी पण एक शेतकरी आहे. आज हे बघितल्यानंतर माझ्या डोळ्यात अश्रू येत आहे की बाबा त्या जनावरांची काय अवस्था झाली असेल, तुमची काय अवस्था झाली असेल. आम्ही तुम्हाला मदत करायला नाही आलो, आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे सांगण्यासाठी आलो. आणि आमच्या हाताने जेवढं काय होईल आम्ही घेऊन आले ते तुम्ही आनंदाने स्वीकारा. आणि ह्याच्या पुढं आम्ही प्रार्थना करतो की देवा असं संकट या सगळ्या लोकांवर आले. या संकटामध्ये आमचं योगासन मंडळ जे हराळ प्लॉट योगासन मंडळ आहे ते पूर्ण तुमच्या बरोबर आहे. आणि याच्या पुढेही काही आमच्या हाताने झालं तर आम्ही तुम्हाला मदत करू. आणि आता ही आणलेलं मदत तुम्ही आनंदाने स्वीकारावं एवढं. लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा MS13 न्यूज, सोलापूरकरांच्या हक्काचं.